वंचित आणि काँग्रेसच्या अंतर्गत झालेल्या युतीच्या बाबत असलेल्या नाराजीचे। वंचित बरोबर युती करायची हे ठरलं खरं, पण पुढचा मुद्दा घडला की काँग्रेसच्या राज्य नेतृत्वानं म्हणजे हर्षवर्धन सकपाळ यांनी ज्या जागा मुंबई महानगरपालिकेतल्या वंचितला सोडल्या त्या दलित मतदारसंघांच्याच आहेत। आपला हक्काचा दलित मतदार प्रकाश आंबेडकरांकडे ढकलण्याचा हा प्रकार वर्षा गायकवाड यांना पसंत पडलेला नाही। वर्षा गायकवाड यांनी वंचित बरोबरच्या युतीच्या घोषणेच्या पत्रकार परिषदेपासून स्वतःला दूर ठेवलं आणि इतकंच नाही तर वर्षा गायकवाडांचे तमाम समर्थक सुद्धा हर्षवर्धन सकपाळ यांच्या बाजूला बसायला या पत्रकार परिषदेत गेले नव्हते। महेंद्र जोईल आमचे सहकारी आहेत, या निमित्तानं मला महेंद्र पटकन यावरचा खुलासा लागेल की वंचित आणि काँग्रेसमध्ये जो दलित मतदारसंघावरून वाद सुरू झाला आहे तो हर्षवर्धन सकपाळ यांना सुरू करण्याची गरज होती का? नक्कीच प्रसाद सर, हा वाद सुरू करण्याची गरज होती का या प्रश्नाचं उत्तर आहे ते आपल्याला मिळेलच। मात्र ज्या दलित मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार किंवा काँग्रेसची जी जागा आहे ती प्रामुख्याने निवडून येईल अशी अपेक्षा होती आणि त्या जागा आहेत त्या वंचित बहुजन आघाडीला सोडल्यात। एकूण काँग्रेसनी 60 जागा आहेत त्या वंचित बहुजन आघाडीला दिल्यात। त्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष आहेत या वर्षा गायकवाड ह्या नाराज पाहायला मिळाल्या। मात्र या संदर्भात जे हर्षवर्धन सकपाळ प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी पत्रकार परिषदेत नेमकी नाराजी नाही आहे असं सांगितलंय। मात्र ह्या सगळ्या संदर्भात जर पाहायला गेलं तर मुंबई प्रदेश अध्यक्षाचे जे कार्यकर्ते आहेत जे वर्षा गायकवाड यांच्यासोबत असतात तेही या पत्रकार परिषदेपासून दूर राहिलेले पाहायला मिळेल। बिलकुल महेंद्र, आपण सगळ्या स्थितीवर लक्ष ठेवा। मी इतरही काही बातम्यांच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तुर्तास याविषयी थांबतोय, धन्यवाद त्यासाठी।